सो गाईज महाबळेश्वरला आलेलो हे तुम्हाला माहीतच आहे आणि आमचा आजचा होता दुसरा दिवस म्हणजे फर्स्ट डे होता. आणि इकडे आम्ही बाग गेलेलो एक्सप्लोअर करायला. ही बघू शकताय तुम्ही झाडं एवढी खतरनाकमध्ये झाडं होती ना. सो बाग आम्ही एक्सप्लोअर करायला गेलो तिकडचे साईट वगैरे, कारण ही बंगल्याचं रिनोव्हेशन आहे आणि दुसरा एक वर बंगला आहे जिथं आम्ही स्टे केलेला आहे, जो मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग माझे बघत राहा. आणि हा पार्ट 2 आहे आणि इथे आम्ही जाणार होतो आज प्रतापगडला. प्रतापगडला जाता जाता आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो होतो हा पॉईंट बघण्यासाठी, म्हणजे व्ह्यू बघण्यासाठी. पहाडीच्या बाजूलाच हायवे आणि हायवेच्या बाजूलाच इकडं खाली दरी आहे खोल. ते बंदर होते मस्तमध्ये आणि त्यांची नक्कल करत होती नलिनी आमची. आणि इथून मी बघत होती की किती खोल आहे वगैरे, आणि मग भीती वाटत होती मला की चुकून मी पण नको पडायला म्हणून. आणि प्रतापगडला पोचलेलो होतो आम्ही पायथ्याजवळ आणि बघितलं रिनोव्हेशन चालू आहे. गडाचं रिनोव्हेशन चालू आहे गाईज, म्हणजे काम चालू आहे, काम करतायत. नंतर वर पोचलो कसं बसं धाप 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 चालत चालत. दम लागलेला खूप जास्त. आणि समोर बघितलं तर काय, ओ माय गॉड, म्हणजे ट्रिप आलेली होती लहान मुलांची सहल, शैक्षणिक सहल. आणि बापरे एवढ्या सहल होत्या ना, 7-8 बस तर आम्हाला खालीच दिसल्या. आणि ही साताऱ्यावरनं होती, म्हणजे त्यांचा युनिफॉर्म नाही आहे हा, पण त्यांनी कलरचे कपडे घातले जेणेकरून लहान मुलं हरवायला नको. आमची पण लहानपणी आलेली होती ट्रिप प्रतापगड महाबळेश्वरला वगैरे. आणि माझं हे थर्ड वगैरे टाईम असेल, मी खूप वेळ आलेली आहे इथं पण आधी. आणि नंतर मग इथे आम्ही आलेलो होतो नमस्कार करायला. नमस्कार केल्यानंतर मग बघितला मी प्रतापगडचा पूर्ण स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर जो काही वरून दिसतो आहे पूर्ण, कुठं कुठं काय काय आहे ते वरून मस्त व्ह्यू घेतलेला आहे. नंतर मग आलो महाराजांच्या स्मृती स्मारकाजवळ, जे की एवढी भारी आणि इन्स्पिरेशनल आहे. आणि तिथे 2-3 असे स्लोगन पण लिहिलेले आहेत, तोफ वगैरे पण आहे, ते आम्ही बघितलं. नंतर मग सकाळी सकाळी निघालेलो आणि नंतर म्हणून भूक लागलेली, मग आम्ही इथं बसलेलो होतो. आणि तिथून तिथं दिसत होती जी की अफजलखानाची कबर पण आहे तिथं, पण आम्हाला बघायला नाही भेटली. आणि नंतर मग आम्ही इथे खाण्यासाठी आलेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही माझा नखरा, आम्ही ऑर्डर केलेलं होतं पिठलं भाकरी, कारण हे असं खायला कधी भेटणार, घरी तर पण खाऊ शकतो पण इथलं पण काहीतरी याद राहिलं. तर गाईज हे आमचं असं चालूच राहणार आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.